नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर हा गेम कोण कोण खेळतं ना हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा ना छोटासा गेम होता, पण त्यांना ना मोठी लादीवर पाहिजे होतं म्हणून हे घरातली व्हाईट लादी होती ना त्याच्यावर केलेलं आहे. तर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर हे गेम अशी खेळतो, संध्याकाळी खेळतो पण दुपारीही खेळतो. आणि ह्या दोघी ह्या सोंगट्या घेऊन ना अशा खेळत होत्या. आणि मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात ना तुम्ही, आमचं ते जे टॉयलेटचं हे आहे, गटार आहे ना, तोच नेमका भरलेला. ॲक्च्युली मागच्या वर्षीचं पाणी आहे ना त्यात ते साचल्या गेलं. तर ते साफ करायला नगर परिषदेतून गाडी बोलवलेली, प्रायव्हेट गाडी बोलवलेली. कारण म्युन्सिपाल्टीची यायला 7-8 दिवस, म्हणजे त्यांचे लाईनीत नावं असतील ना तशा दिवसाला पाठवणार आणि आपण काही एवढे दिवस इथे राहणार नाही आहोत, म्हणून प्रायव्हेट गाडी केलेली. तर हा एवढा टेम्पो होता साईजचा. तर इथे ना जागा गाडी लावायला छान आहे बाजूच्या मैदानात ना, म्हणून जरा सोयीस्कर काम झालं. इथे ना बाबा हे जे वरचे सिमेंटचे हे पट्ट्या टाकलेल्या ना ते काढत होते. आणि हे बघा असं एकदम जड होतं. तर ते काय, आता त्या गाडीला जो नाही आपली पाण्याची टाकी पाईप लावलेली ना, त्याला बॉल लावलेला होता. तो बॉल सकट ते पाईप आतमध्ये टाकणार आहे. आणि अगदी 5 किंवा 7 मिनिटामध्ये हे पाणी म्हणजे ते सगळं गटार साफ झालेलं. तर ते करता करता 4 वाजले. चहा ठेवला, जी लोक आलेली त्यांना आम्ही कोल्ड्रिंक दिली आणि आम्ही निघालो. आज ना मी मुलांना चक्क खास वडापाव तर मी आले आहे दापोली डेपोपर्यंत आणि तेही चक्क 4 मुलांना घेऊन. हो पाणी घेतेच. इथे आहे अन्वी माझ्या हातात आणि अर्णव, रितिशा आणि तृषा. वडापाव खायचा ना, आणि इथे फेमस वडापाव आहे तो डेपो जवळच मिळतो. दाखवते मी तुम्हाला आता. 3 नाही 5 किलोमीटर चाललेल्या होतात मुलांना घेऊन. तर त्याला दाखवते कुठला वडापाव आहे, ज्या वडापावसाठी आम्ही इथपर्यंत चालत आलेलो आहोत. हा आहे डेपो आणि इथे आहे ते वडापावचं दुकान. इथे गर्दी दिसते ना, तो वडापावचं दुकान आहे. एवढी गर्दी आहे म्हणजे समजून जा टेस्टी किती असेल. हे बघा इथे. तर इथे मी वडापावची ऑर्डर दिलेली. लोकांचे ना 20-20, 30-30, 15-15 अशा ऑर्डर होत्या. माझ्याकडे 10च होत्या. आम्ही 8 माणसं होतो, तर मी 10 ऑर्डर केल्या. काल्या वडापाव सेंटर अगदी दापोली डेपोच्या समोर आहे. अप्रतिम आहे असा वडापाव मी कुठेच खाल्ला नाही आहे, आधीही आणि आत्ताही. तर मी इथे आली ना दापोलीला की इथला वडापाव खाते. आणि सामान ना खूप होतं. परत 3 किलो खोबरं घेतलं आणि दूध, दही सगळं सामान होतं. त्याच्यामुळे आज आत्याला वगैरे ना श्रीखंड खायचं होतं, त्याच्यामुळे श्रीखंडपुरी मी करायचं ठरवलं. तर रिक्षा जशी भेटली ना तशी आम्ही निघालो. आणि मुलंच होती ना, त्याच्यामुळे सामान पण होतं आणि मुलंही होती, त्याच्यामुळे मी म्हटलं चला रिक्षानेच गेलेले बरे. आणि त्याचाही काळोख पडलेला होता. घरी आलो, गरम गरम वडापाव सगळ्यांना दिला. अगदी चटणी, मिरची वगैरे सगळं होतं ह्याच्यामध्ये आणि सगळ्यांना एवढा आवडला ना. आणि ना नेमके घरी पाहुणे आले, तर मला एकटीला उभं राहून हे पुऱ्या कराव्या लागल्या. तर मी काय केले, छोटे छोटे गोळे आधीच करून ठेवलेले, तेलही गरम करायला ठेवलं. पटापट 2-2 लाटून गरम करून घेत होते. कारण आई जे पाहुणे आलेले ना त्यांच्याबरोबर बाहेर आई आणि पप्पा, आत्या सगळे बाहेर बसलेले आणि लहान मुलांना काही जमणारच नाही, त्याच्यामुळे ती मुलं
बाहेर मोबाईलमध्ये गुंतलेले होते. ते इथे मी म्हटलं पटापट एकटीच करून घेते. तर ना सगळ्या पिठाच्या होईला मला साधारण 1 तास झाला. पण जाऊ दे, जर घरात सिनियर सिटिझन असेल आणि त्यांना जर काय खायची इच्छा झाली ना तर करून द्यायला काय हरकत नाही आहे. बटाट्याची भाजी नकोच बोलले. मला बटाट्याची भाजी केली असती ना तर म्हटलं पुरी आणि भाजी खाल्ली असती, पण ते नाही बोलले. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी मी जाऊन श्रीखंड आणलं आणि पुऱ्या बनवल्या पटापट. आणि दुपारी काय सोयाबीनची भाजी केलेली, ती भाजी होती. तर मुलं बोलले आम्ही ते खाऊ म्हणून, आणि वरण भात होता. ते इथे ना छोट्या छोट्या लाटा एक समान करून घेतलेले आणि लाटण्याने 2दा फिरवल्याने की पुरी तयार व्हायची. म्हणजे मला तरी हे खूप इझी वाटतं, कारण मग ते परत एवढी मोठी चपाती लाटा आणि मग त्याला वाटी घ्या किंवा ग्लास घ्या आणि ते थापा, असं नको. म्हणून बघा मी ना अशाच करवते. नाही एकदम पातळ नाही एकदम जाड. म्हणजे मला ॲक्च्युलीमध्ये ह्याची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला काय वेगळं वाटलं नाही. आणि जेवल्यावर वगैरे ना आमच्याकडे अशा शतपावली मारतात. ह्या आहे माझी आत्या, जी जेवल्यावर अशी राऊंड मारते आणि तिथून आई राऊंड मारत असते आणि मीही मारते. पण माझ्यासोबत अन्वी असेल ना तर ती उचलून घे असं नाटक चालू असतं म्हणून. तर चला बाय. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.